राज्यातील आरोग्य सेवा सर्वसमावेशक करण्यासाठी तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या आरोग्य उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनानं आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना एकत्र केली आहे। या सुधारित योजनेनुसार जानेवारीपासून नागरिकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस मिळणार आहेत। सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य उपचार मोफत आणि सुलभरित्या मिळावेत यासाठी राज्य आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे। सध्या आयुष्मान भारत योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात। त्याची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। तर आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यासाठी उपचारांची संख्या वाढवण्यात येणार आहे। या योजनेत सहभागी रुग्णालयांना 10 ते 15% अतिरिक्त रक्कम देण्याचं धोरण राबवण्यात आलंय। त्यासाठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात योजना कक्ष अनिवार्य करण्यात आला असून आरोग्य मित्र यांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध आहे। या योजनेच्या एकत्रीकरणातून सुमारे 10 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत। सध्या 1356 प्रकारच्या उपचारांची संख्या वाढवून 2399 प्रकारचे उपचार होणार आहेत। तसंच हे उपचार येत्या जानेवारी महिन्यापासून कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याअंतर्गत शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधं, प्रत्यारोपण साहित्य, जेवण आणि प्रवास खर्च अशा सर्व सेवा रुग्णांना कॅशलेस देणं बंधनकारक आहे। याबाबत कोणतेही शुल्क आकारल्यास किंवा उपचार नाकारल्यास रुग्णालयांवर दंड किंवा मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे।